आणि आपण सगळेजण यांची आतुरतेने वाट पाहत आहोत असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब थोड्याच वेळात इथे येत आहेत। ओम साई नवभारतची टीम रेडी आहे ना मित्रांनो? ऑपरेशन सिंदूर सारखा एक अतिशय महत्त्वाचा विषय आज हे गोविंदा पथक आपल्या ऍक्ट मधून तुम्हा सगळ्यांसमोर सादर करणार आहे। 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा। मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये या पथकाला फाटक साहेबांनी संधी दिलेली आहे। ते ऍक्ट करणार आहे, ते सलामी देत नाहीयेत। आपण त्यांना सलामी द्यायचे त्यांच्या ऍक्ट बद्दल। सगळ्यांनी रेडी राहा। याच्या पुढची जी नावं आहेत उत्कर्षच आहे ना? अरे थांबा ना 2 मिनिटं, 2 मिनिटं थांबा। यांच्या नंतर 2 मिनिटं थांबा। मुख्यमंत्री साहेबांचा त्यानंतर तुम्हाला थर लावायला तुम्हालाच मिळणार आहे, पण त्यांचा ऍक्ट होऊन दे। आणि आज ज्यांची आतुरता आहे असं व्यक्तिमत्व संकल्प प्रतिष्ठानच्या या मानाच्या दहीहंडी उत्सवात उपस्थित राहत आहे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं इथं आगमन होत आहे। पुढे येऊ आणि हलका युवक हलका युवक घेऊन सगळ्या गोविंदा पथकाला विनंती आहे आपण नाव अनाउन्स केल्याशिवाय थर रचनाला सुरुवात करू नका। आपण त्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत असे माननीय मुख्यमंत्री महोदय इथे येत आहेत आणि त्यांच्या स्वागताप्रित्यर्थ संकल्प प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय रवींद्रजी फाटे साहेब आपल्या संपूर्ण टीम सह सज्ज आहेत। मोठ्या थाटामाटात आणि मोठ्या उत्साहात त्याचं स्वागत ब्रास बँडच्या तालावर इथं होत आहे। अनेक समाज माध्यमातील सहकारी हा क्षण आपापल्या वाहिन्यांवर दाखवण्यासाठी सज्ज आहेत। जगभराची शान ठाण्याचा अभिमान संकल्प प्रतिष्ठान मध्ये आगमन होत आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं। कार्य सम्राट आमदार संकल्प प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय रवींद्रजी फाटक साहेब यांच्या वतीनं ठाणे नगरीत श्री फडणवीस साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। ठाणे नगरीत आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात एका अशा व्यक्तिमत्वाचं। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले हर हर जय श्री राम हर हर एक दिलारा दूजेगा भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। एक व्यक्ती ज्यांनी विकासाचा असा पिछा पुरवलाय की मला असं वाटतं 24 तास आहेत आणि या व्यक्तिमत्वानं अवघ्या जगाला दाखवून दिलं
की मुख्यमंत्री बनल्यानंतर मुख्यमंत्र्यावर प्रेम करणारी जनता इतक्या ओघामध्येही प्रेम का करते? जो माणूस समाजासाठी झटतो तो सगळ्यात आधी समाजाचा सेवक असतो आणि मग जनतेचा नेता बनतो. या व्यक्तिमत्वानं दाखवून दिलं कि बन किनारा बेकिनारों के लिए, बन सहारा बेसहारों के लिए, अरे अपने लिए जिए तो क्या जिए, जीना है तो जियो लोगों के लिए. असं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्रजी फडणवीस साहेब आपलं आम्ही संकल्प प्रतिष्ठानच्या या मानाच्या दहीहंडी उत्सवात 20व्या वर्षी मनपूर्वक स्वागत करीत आहोत. सन्माननीय रवींद्र फाटक साहेब दरवर्षी मोठ्या उत्साहानं ही हंडी आयोजित करतात. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या या प्रथेला आता 20 वर्ष फाटक साहेबांनी पूर्ण केलेली आहेत. तुमचं या नगरीत स्वागत होत असताना तुमच्या उपस्थितीमध्ये ओम साई नवभारत गोविंदा पथक ऑपरेशन सिंदूरशी संबंधित एक कलाविष्कार या मानवी मनोऱ्यामधून सादर करू इच्छित आहेत. मी आपल्याला विनंती करतो की आपण आधी तो पाहूयात आणि मग साहेब तुम्हा सगळ्यांना संबोधित करतील. बाईस अप्रैल 2025 कश्मीर की वादियों में बसे पहलगाम के बाईसारण घास के मैदान में 26 निर्दोष पर्यटकों को बेरहमी से मौत के घाट उतार दिया गया. इस बर्बरता का जवाब देने के लिए भारत ने शुरू किया ऑपरेशन सिंदूर. सिंदूर की हर बूंद का बदला अब खून से चुकता होगा. आज भी कुछ मुसाफिर अपने अरमानों की उड़ान भरने निकले हैं उस जन्नत की ओर जिसे दुनिया कश्मीर कहती है. लेकिन उन्हें क्या पता था कि इस सफर की मंजिल मौत के साए में छिपी थी. जहां उनके सफर की तैयारियां जोरों पर थी, वहीं दूसरी ओर आतंकवादी अपनी नापाक साजिश को अंजाम देने की तैयारी में जुटे थे. वक्त बहुत कम है. पहलगाम, सबको अपना मकसद याद है ना मेरे बच्चों? टूरिस्ट आखिरकार पहलगाम पहुंच गए थे. वहां के नजारे देखकर सबकी आंखें चमक उठी. हर कोई खुशी से झूम रहा था. लेकिन इस खुशनुमा माहौल से दूर घने बर्फीले जंगल में 4 परछाइयां तेजी से आगे बढ़ रही थी. चारों आतंकियों ने पहलगाम की ओर रुख किया. हथियार उनके हाथों में थे और चेहरों पर नफरत. चारों आतंकी अब उस जगह पर पहुंच चुके थे जहां सभी टूरिस्ट इकट्ठा थे. तभी वहां अचानक से एक आवाज आई. ओए, तू हिंदू है या मुसलमान? क्यों? मैं हिंदू हूँ. क्यों? गौरव की बात खत्म होते ही एक गोली बहुत ही नजदीक से उसके सर पे लगी. वो गिर पड़ा और मौके पर ही उसकी मौत हो गई. देखो, वहाँ और भी ग्रुप आ रहे हैं. वो दोनों आतंकवादी एक ग्रुप के पास पहुंचे जिन्होंने इस ग्रुप के सारे हिंदू मर्दों को मार डाला. उन्होंने किसी को भी नहीं छोड़ा. चारों तरफ दहशत फैल गई. आतंकी गोलियां चलाते हुए जंगल की ओर भाग गए. जमीन लाल हो चुकी थी और जन्नत कही जाने वाली जगह जहन्नुम बन चुकी थी. आज किसी बहन ने अपना भाई गवाया, किसी माँ बाप ने अपना बेटा गवाया, तो किसी पत्नी ने अपना सिंदूर गवाया. आज इन सभी पर्यटकों के शवों को दिल्ली लाया जाएगा और उन्हें वहां आदर और सम्मान के साथ विदा किया जाएगा. मां का सिंदूर गया, नन्हे नौनिहालों की लंगोटियां चली गई, छोटी छोटी बेटियों की चोटियां चली गई और आपके लिए तो एक आदमी मरा है साहब. मेरे घर की तो रोटियां ही चली गई, मेरे घर की तो रोटियां ही चली गई. खूप अच्छा. जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को
उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। हिंदुस्तान अब चुप नहीं बैठेगा। ये नया हिंदुस्तान है, ये अंदर में घुसेगा भी और मारेगा। धन्यवाद. आपणा सगळ्यांचा आम्हाला अभिमान वाटतोय. भारत माता की. आज या ठिकाणी संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा हा ऑपरेशन सिंदूरचा देखावा या ठिकाणी रवींद्र फाटक साहेबांच्या माध्यमातून आयोजित करणाऱ्या या संपूर्ण आमच्या तरुणाईला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करावं असं सगळ्यांना विनंती करतो. आपल्या सर्वांना या दहीहंडी उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपला देश असाच स्वतंत्र राहावा, आपल्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहावं आणि ज्या सैनिकांनी आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याकरता बलिदान केलं त्यांनाही नमन करतो. ऑपरेशन सिंदूर मधल्या सर्व सैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो. आपलं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.